कोण आहे जरांगे? आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे, चळवळ आहे. जरांगे कोण? संविधानिक पदावर मुख्यमंत्र्याची आईमाई करणारा जरांगे? अरे लाकडाचं, एक मिनिट, लाकडाचं हे बघा, जो तोंडामधून विष्ठा टाकतो त्याच्या विरुद्ध काय बोलायचंय? लाकडं काय बोलतो? आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा, तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या. कसा लागत नाही? 59 लाख नोंदी झाल्या असतील. मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते. त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि पक्षांनी जाहीर कर. अरे जरांगे काही मागणी करायलाच विरोध आहे ना आमचा. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे. ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता आमची भूमिका मांडतोय. म्हणजे जरांगे आणि सरकार या दोघांच्या विरोधात तुमची भूमिका आहे? प्रश्नच नाही. आमचं आरक्षण टिकवणं. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. सरकारला कोण दबाव? जरांगे दबाव आणतात. अरे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बघा ना, तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे. 12 ते 15% लोकांनी मुंबई जाम केली. 55% लोकांनी काय होईल? मीडियावाले आपले असू द्या. भूमिका चौथा स्तंभ आहे. ठीक आहे, वेल डन. चला बरं, लास्ट प्रश्न. चला लास्ट प्रश्न बाबा. जे आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर, ते पापडे आमदार कोण? विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, सुरेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे? कैलास पाटील, अजून कोण? सुरेश दास. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील, बायकॉट करतील. पापड्या झाला की किती वेळा पापड्या. धन्यवाद. ओबीसी सर्व आणि ओबीसी सर्व. हे बघा, एक लास्ट प्रश्न. सारथीला काल 150 कोटी निधी दिलाय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार आहेत का? हे बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे. फक्त सभामध्ये, भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही. तुम्हाला 59 लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा. त्या रद्द करणार का सांगा. त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी. आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, जो जेआर आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, जो न्याय सारथीला तोच मारतीला, तोच तारतीला तोच महाज्योतीला. आज महाज्योतीला, आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला 150 कोटी रुपये दिले, पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही. निषेध व्यक्त करतो आम्ही अजितदादा पवारांच्या जातीवादी उपमुख्यमंत्र्याचा. ओरिजिनल ओबीसी सर्व